चैत्यभूमी इथे 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींना बघा, हा विचार करा, दिल से बोलो मजबूरी से नहीं, दिल से बोलो मजबूरी से नहीं, गर्व से बोलो, दिल से बोलो दिमाग से नहीं, दिल से बोलो दिमाग से नहीं, गर्व से बोलो मजबूरी से नहीं। जय भीम, जय भीम, जय भीम। पहा, काय महासागर जमा झालेला आहे। कशासाठी? आपल्या वडिलांना, बाबांना, मानवाला वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। आणि प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कोपऱ्यात लोक उभी आहेत, आली आहेत, भारतातल्या सगळ्या कोपऱ्यामधून। एवढंच नाही बंधू आणि भगिनींनो, जगात सुद्धा हा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केलं जात आहे। आणि अशासाठी आपण इथे जमलेलो आहोत। पण नुसतंच पुस्तक डोक्यावर घेऊन आपल्याला इथून जायचं नाही आहे। लोकांची नुसती भाषणं ऐकून इकडून जायचं नाहीये, तर इथून जाताना आपल्या महामानवांचे विचार जे आहेत, त्यांनी जी क्रांती केलेली आहे, ती क्रांती स्मरणात ठेवायची आहे। आणि ती क्रांती इथंच थांबवायची नाही, फक्त 6 डिसेंबर पर्यंतच सीमित ठेवायची नाहीये, तर पुढे आपल्या आयुष्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला हे त्यांची धम्मक्रांती पुढे न्यायची आहे। बाबासाहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांनी काय केलंय हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, कारण त्यांच्याच कार्यामुळे, त्यांच्याच अहोरात्र त्यागामुळे आपण इथे आज आनंदात, उत्साहात, आपण एक प्रकारे जरी दुःखाचा दिवस असला तरी पण या दुःखाच्या दिवशी आपल्या महामानवाला स्मरण करायला विसरलेलो नाही आहोत। तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा जय भीम। आणि बंधू आणि भगिनींनो, जे बाबासाहेबांनी महान कार्य केलेलं आहे, त्या कार्याला खरंच आपण वंदन करत आहोत। अशाच या महान कार्यामध्ये म्हणजे बाबासाहेबांचं असं आपल्यासाठी काय काय त्यांनी केलेलं आहे, ते आपल्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व होते। हिमालय पर्वतापेक्षा त्यांचं व्यक्तिमत्व होतं। आणि त्यांच्या या महान कार्यामधून आम्हा स्त्रियांसाठी तर एक देणगीच आहे। इथे जेवढ्याही महिला जमा झालेल्या आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवावं, बाबासाहेबांमुळे आपण या घरातून बाहेर पडून इथे पुरुषांबरोबर आपण आलेलो आहोत। आपली काय दशा होती? एक प्रकारे स्त्री ही एक अबला होती, अबला। पण तिला सबला कोणी केलंय? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। तर आपल्या ह्या संपूर्ण स्त्रियांचे, इवन भारतातच नाहीये, सवर्ण हिंदू महिलांचंच नाहीये, तर संपूर्ण स्त्रिया ह्या समाजातली जेवढी ही स्त्री आहे, तिचा उद्धार कोणी केलेला आहे? तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। बंधू आणि भगिनींनो, असं काय आम्हा स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी केलेलं आहे हे थोडं आजच्या या प्रवचनातून बघूया। आणि प्रत्येक स्त्रीनी ह्याबद्दल जाणीव ठेवली पाहिजे।
आपण स्वतः जाणीव ठेवून आपण इतर स्त्रियांना सुद्धा जाणीव करण्याची आपल्यामध्ये क्षमता आली पाहिजे. एवढा आपल्याला धाडसी बाबासाहेबांनी केलेला आहे. जर भारतीय स्त्रियांचा इतिहास बघितला, तपासून पहा, हिंदू धर्मग्रंथामध्ये, पुराणांमध्ये त्याचा अभ्यास केला तर काय आहे, स्त्रीची 2 रूपे दाखवलेली आहेत. एक पहिलं रूप आहे देवतेचं, त्या स्त्रीला देवी बनवलेलं आहे. आणि दुसरं रूप आहे अस्पृश्य शूद्रतेचं. आणि पहिलं जे रूप त्यांना देवीचं देऊन त्याला भिंतीवर चौकटीमध्ये बसवून ठेवलेलं आहे. आणि दुसरं रूप आहे ते शूद्रतेचं. एक वेळेस वाईट वाटेल महिलांना, पण जे खरोखर आहे ते बोलायला आणि आठवायला काही त्याचं कमी काय लेखू नये. चपलीला स्थान होतं, पण स्त्रियांना स्थान दिलं नव्हतं. अशा प्रकारे एकतर भिंतीवरून ती स्त्री देवी खाली आली, येऊ दिली नाही, आणि चपलेच्या स्थानावरून तिला वर कधी येऊ दिलं नाही. असा हा पुरुष प्रधान देश, अशी ही म्हणजे काळिंबा फासणारी, माणुसकीला काळिंबा फासणारी संस्कृती होती. आणि ह्या संस्कृतीमध्ये एक प्रकारे देवताची स्तुती केली होती आणि स्त्री आणि शूद्र स्त्रीची अवहेलना केली जात होती. भयंकर अत्याचार तिच्यावर केले जात होते. स्त्रीला काय समजलं जायचं आणि अजूनही समजलं जातंय, एक उपभोगाची वस्तू, प्रजोत्पन्नाचं साधन. एवढंच नाही तर चूल आणि मूल बघायचं आणि सांभाळ करायचा घराचा, एक प्रकारे दासी बनवलं होतं. ह्या चौकटीत असं बसवलं होतं. ह्या पुरुषांनी हवा तसा आपला उपयोग करून घेतला होता आणि घेतही आहेत. मग ती स्त्री एक प्रकारे कुठेही असो, घरी असू द्या की दारी, शहरात असू द्या की नगरात, कोर्टात असू द्या की दवाखान्यात, गाडीत बसू द्या किंवा विमानात, विधानसभेमध्ये असू द्या किंवा लोकसभेमध्ये, कितीही त्रास केला तर तिने सहन करायचा. का? मन आहे ठेविले तैसी राहावे, ठेविले अनंत तैसी राहावे, चित्त असू द्यावे समाधानी. म्हणजे ह्या पुरुष प्रधान हिंदू संस्कृतीने मानव जातीला काळिंबा फासणारी ही हिंदू संस्कृती होती की महिलांनी सहनच करायचं. आणि बंधू आणि भगिनींनो, नुकताच एक महिलांवर एक डॉक्टर महिला होती कलकत्त्यामध्ये, तिची काय अवस्था करून टाकलेली होती. म्हणजे कितीही शिकलेली असू द्या, कितीही ती ज्ञानी असू द्या, तिला एक प्रकारे उपभोगाची वस्तू केली होती. आणि ह्या जगातील असा कोणताही म्हणजे अशा देशात एवढा अन्याय नाही झाला तेवढा भारतामध्ये अन्याय होत आहे. आणि ह्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी किंवा धाडस कोणी केला असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ही संस्कृती कशी होती आणि कोणी निर्माण केली होती आधी? तर ही संस्कृती एक पुष्यंग मित्र शुंग ह्या वैदिक धर्म अभिमान राजाने एका उषा भागवत धर्म पंडितांकडून, एका ब्राह्मणांकडून हे धम्मग्रंथ कायदा लिहून घेतला होता. आणि त्या कायद्याची संहिता बनवली होती, तो कायदा बनवला होता. त्या कायद्याला काय म्हटलंय, काय म्हटलं होतं सांगा मला तुम्ही, कोण सांगेल? आठवतंय का? कारण आता आम्ही महिला खूप सबला झालो. मनुस्मृतीने ह्या स्त्रीला एक वैरी बनवलं होतं. उपभोगाची वस्तू, चूल मूल सांभाळायचं, बस. अजून काय माहितीये का? महिलांना माहिती असेल आणि पुरुषांनाही लक्षात आहे. पती मेल्यानंतर पत्नीने सीतेची जाल सीतेवर जायचं. मग काय म्हटलंय? अहो, महिलांना स्वर्ग पाहिजे असेल तर सतीला जायचं, पती मेल्यानंतर चितेवर जायचं. का? तर तुम्हाला स्वर्ग मिळेल. अहो, मग इथे कोण म्हणाला माहितीये का? महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी महिलांसाठी द्वार उघडली,
शिक्षणाची द्वार उघडली. पहिले आपल्या पत्नीला शिकवलं आणि पूर्ण समाजाला शिक्षण देण्याचं धाडस केलं. काय म्हणतात ते, का ओ पती, तुम्हाला नाही जायचं का स्वर्गात? तुम्हाला नाही जायचं स्वर्गात? फक्त पत्नीनेच जायचं का स्वर्गात? तुम्हाला स्वर्गात जायचं नाही म्हणजे ह्याचं उत्तर अजूनही हिंदू संस्कृतीने दिलेलं नाहीये. हे त्यावेळेस ज्योतिराव फुलेंनी बोलले होते आणि त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिली शाळा काढली 1848 साली. आणि हा जो सतीची चाल हा कायदा आहे ना 1829 मध्ये इंग्रजांकडून बंद करून घेतला. काय मग महिलांनो, पती मेल्यानंतर काय करतो आता आपण? जातो का चितेवर? तर त्यासाठी पहिला जयघोष करा महात्मा फुलेंचा, महात्मा फुलेंचा, महात्मा फुलेंचा. आणि मग महात्मा फुलेंच्या ह्या कार्यामुळे हळूहळू महिला मोकळी व्हायला लागली, शिक्षण घ्यायला लागलं. आणि पण जसं मनू म्हणत आहे, स्त्रीनी यज्ञ करायचा नाही, स्त्रीनी धार्मिक शिक्षणही घ्यायचं नाही, ही मनूचा कायदा आहे. पण महिलांनो, पुरुषांनो, बंधू भगिनींनो, 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धांनी स्त्रियांना भिक्षू संघामध्ये सामील करून भिक्षुनी बनण्याची काय म्हटलंय आज्ञा दिली किंवा परमिशन दिलं. स्त्रिया सुद्धा धम्माचरण करू शकतात. मग हा मनू आपल्याला स्त्रियांना वैरी करत होता, तर स्वातंत्र्य कुठून आपल्याला मिळालंय? तथागत भगवान गौतम बुद्धांकडून. आणि मग पुढे तथागत भगवान बुद्धांच्या काळानंतर काही वर्षाने आपल्या बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला आणि हा मनूवर आला. आणि मनूने अक्षरशः आपल्या सर्व महिलांना काय केलेलं आहे? वैरी बनवलंय. काय म्हणे पुढे की स्त्रिया म्हणे पुरुषांना आकर्षित करतात. शब्द चुकीचा वाटत असेल आताच्या ह्या वातावरणामध्ये, पण लक्षात आणणं खूप गरजेचं आहे. अहो, स्त्रिया कशा काय आकर्षित करतील? ते म्हणे ज्ञानी पुरुषांना आकर्षित करतात. तथागत भगवान बुद्ध ज्ञानी होते की नाही? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब ज्ञानी होते की नाही? कुठे परदेशात गेलेले एकाही महिलेकडे नजरेने वाईट नजरेने पाहिलं नाही. ज्वलंत उदाहरण आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक बनते उर्गे संघरक्षित हे सुद्धा ज्ञानी होते. मग ज्ञानी लोकांनी काय त्यांना आकर्षित केलं का स्त्रियांना? तर मनावर कार्य करणारा असा हा धम्म जो आहे, तो जर धम्म तुम्ही अनुसरला तर तुम्ही कशाला कोणाकडे महिलांकडे आकर्षले जाल? आणि म्हणे की काय होतं की तुम्हाला काय म्हटले जाते की तुम्हाला चुकीच्या मार्गाने लावतात. असं कोण म्हणताय? मी म्हणत नाही बरं का, मनू म्हणतो आहे, मनू. आणि मग अशा प्रकारे स्त्रियांना वैरी करत म्हणे स्त्रिया चुकीच्या मार्गाने लावतात, स्त्रिया विश्वासघात करतात. आणि मग असे कोणते हो? म्हणून असे विश्वासघात करणाऱ्या त्या महिलांना काय केलंय मनूंनी? जेव्हा तुम्ही लहान असाल तेव्हा वडिलांवर अवलंबून राहा. वडिलांच्या शिवाय बाहेर कुठे जायचं नाही. तरुण असल्यावर भाऊ किंवा नवरा ह्याच्याबरोबर अवलंबून राहायचं. आणि म्हातारपणी मुलावर अवलंबून राहायचं. म्हणजे कशा ना कशावर तरी आपल्याला अवलंबून राहून ठेवलंय. एकटं राहू नका. काय महिलांनो, आता एकटे कुठे कुठे जाता तुम्ही? विमानात बसता की नाही? कशामुळे बसायला लागलात? विसरू नका. स्मरण करून देते की आपल्याला बाबासाहेबांनी काय आपल्यासाठी देणगी दिलेली आहे. अशा प्रकारे स्त्रीला एक प्रकारे अबला करून तिचा मानसिक त्रास करून खरा आपल्याला वैरी बनवलेलं. आणि मग बंधू आणि भगिनींनो, ही मनुस्मृती
25 डिसेंबर 1927 साली जाळून टाकली. कोणी? मला आवाज पाहिजे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बघा, म्हणून आपल्याला कुठे वैरी बनवून ठेवलं होतं आणि वैरीचं स्वातंत्र्य कोणी दिलं आपल्याला? आपल्या बाबांनी. तर अशा प्रकारे आपल्या स्त्रियांना त्रासातून मुक्त करून बाबासाहेबांनी आपल्याला हक्क दिले. ते सुद्धा असे तसे हक्क नाहीत, नुसत्या पाटीवर लिहून ठेवलं नाही, आता नुसत्या व्हॉट्सअपवर लिहून ठेवलेलं नाही, कायद्याने त्याला शिक्का मारलेला आहे. लेचा पेचा नाहीये. हक्क कोणता हक्क? हिंदू कोड बिलांमध्ये. आणि ज्या वेळेस बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलं, पास करण्यासाठी विनंती केली, नेहरू म्हणाले करतो मी पास. पण पुढे काय झालं? त्यांच्या त्या लोकांमध्ये मिसळले. काय केलं माहितीये का? त्यांनी जे नेते होते त्यांनी आपल्या बायकांना, तो शंकराचार्य, हिंदुत्ववादी धर्म मातंडी शंकराचार्यांनी विरोध केला आणि त्या पुरुषांना काय केलं? काय म्हणतात, मनस्थिती आणि डोकं फिरवलं. तुम्ही तुमच्या बायकांना सांगा की तिकडे जाऊ नका, तुम्ही मोर्चा काढा की ह्याच्या विरोधात, हिंदू कोड बिलांच्या विरोधात, आणि तुम्ही नाही मोर्चा काढला तर आम्ही तुम्हाला घटस्फोट देऊ. असं काय म्हणतात? षडयंत्र शंकराचार्यांनी त्या हिंदू पुरुषांच्या डोक्यात घातलं. हिंदू पुरुषांनी सांगितलं आणि त्या महिला, अरे बाबा, घर जर घटस्फोट दिला तर आता आपण राहायचं कुठे? त्या भीतीने त्याही महिलांनी मोर्चा काढून बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलांना विरोध केला आणि हिंदू कोड बिल पास नाही केलं. हिंदू कोड बिल पास नाही केलं म्हणून बाबासाहेबांनी काय केलं? कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. आता सांगा, कोणते नेते आहेत का समाजाचं कार्य होत नाही तर म्हणून खुर्चीतून खाली येतात का? आपापले गाठ घेऊन आपापल्या खुर्च्या सांभाळतायत. पण बाबासाहेब असे होते की जे कायदा पास नाही झाला म्हणून राजीनामा दिला. एवढंच नाही बंधू आणि भगिनींनो, असा नेता अजूनही जन्माला आला नाहीये की जर माझ्या समाजाचं मी चांगलं करू शकला नाही तर मी गोळ्या मारेन. कोण बोलेल का नेता? प्रत्येक नेता लाडकी बहीण म्हणून जवळ करतात आणि आपली मतं भरतात. पण महिलांनो, तुम्ही ह्याला काय त्याच्या मागे गेलं नाही पाहिजे. तुम्ही बघा बाबासाहेबांनी काय केलंय. बाबासाहेबांचं स्मरण करायचंय आजच्या दिवशी, त्यांचा आदर्श घ्यायचा आहे आणि त्या कार्याला आपल्याला मदत करायची आहे. आणि मग पुढे 4 गोष्टींमध्ये हे हिंदू कोड बिल पास झालं. 4 विभागांमध्ये कसं पास झालं? काय पास केलं? स्त्रियांना समान हक्क अधिकार दिला, मुलींना वारसा हक्क दिला, स्त्रियांच्या स्वतःच्या मिळकतीवर हक्क, पटत नसेल नवऱ्याबरोबर तर घटस्फोट. बघा, त्या ज्याला कोड बिल, हिंदू कोड बिल पास करायचं होतं, त्या शंकराचार्यांनी पुरुषांना सांगितलं, सांगा त्यांना तुम्ही मोर्चेत नाही गेला तर आम्ही घटस्फोट देऊ. हा चुकीचा, म्हणजे किती वेळावणारा गोष्ट होते. पण आता ह्यात बाबासाहेबांनी काय दिलं? तुम्ही घटस्फोट कधी द्याल? जर तुमचा नवऱ्याबरोबर पटत नसेल तुम्ही घटस्फोट द्या. या प्रकारे महिलांना काय केलंय? सबळ केलंय. आंतरजातीय विवाह, धार्मिक कार्यात प्राधान्य. जसं सुरुवातीला म्हटलं की महिलांनी यज्ञ नाही केलं पाहिजे, त्यांची हिंदू संस्कृतीमध्ये त्यांचे यज्ञ केले नाही पाहिजेत म्हणून त्यांना बाहेर ठेवलं होतं. पण इथे बाबासाहेबांनी धार्मिक कार्यामध्ये स्त्रियाला प्राधान्य दिलं. आणि त्याचमुळे मी सुद्धा त्रिरत्न बौद्ध महासंघ हा आंतरराष्ट्रीय संघ आहे आणि धार्मिक धम्म प्रचार करत आहे. आणि त्या धम्म प्रसारामध्ये मी एक महिला म्हणून इथे उभी आहे. हे स्वातंत्र्य कोणामुळे मिळालं? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे.
आणि त्याचबरोबर त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या संस्थापकांनी पण हे स्वातंत्र्य आम्हा महिलांना दिलेलं आहे। एवढंच नाही तर राजकीय सामाजिक क्षेत्रात लोकसंख्येप्रमाणे महिलांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे। स्त्रियांना आरक्षण देऊन वर काढलेलं आहे। बघा, भारतामध्ये स्त्रियांना आरक्षण दिल्यामुळे पहिली पंतप्रधान कोण झाली? इंदिरा गांधी ना। कोणामुळे? हिंदू कोडबिलांमध्ये तसे हक्क मिळाल्यामुळे। त्यानंतर प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्या। ती स्मृती इराणी कोणामुळे गेली वर? संसदेमध्ये विसरली ती, पण आपण विसरायचं नाहीये। त्या महाजनबाई कुठे पोहोचल्या आहेत? कोणामुळे? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे। तर बाबासाहेबांनी राजकीय हक्क सुद्धा दिलेले आहेत आम्हा महिलांना। एवढंच नाही बंधू आणि भगिनींनो, आम्ही आता पायलट व्हायला लागलो, आम्ही आता ट्रेन सुद्धा चालवायला लागलो, आम्ही तर डॉक्टर तर होतच आहोत, ऍडव्होकेट पण होत आहोत। प्रत्येक कोणचं शिक्षण नाही आम्ही घेऊ शकत अशी एकही गोष्ट नाही आहे। स्पेस चाललाय ना, ते कुठे अंतराळामध्ये कोण गेलं होतं? महिला। पहिलं रॉकेट आता भारतातून गेलं ना, त्याची जबाबदारी कोणी घेतली होती? एका महिलेनी। एवढं सगळं जे स्वातंत्र्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेलं आहे, हे विसरून चालणार नाही। आपण तर विसरायचंच नाही, पण आपण इतर महिलांना सुद्धा विसरू द्यायचं नाही। इतर महिला म्हणजे कोणत्या? आपल्या हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सगळ्या ज्या आपल्या मैत्रिणी आहेत ना, भगिनी आहेत, त्यांना सुद्धा याची जाणीव दिली पाहिजे। बंधू आणि भगिनींना एवढंच नाही आमच्या महिलांसाठी केलेलं आहे बाबासाहेबांनी, तर गरोदरपणाची सुट्टी कोण घेतं? महिलाच ना। मग त्या पुरुष असू द्या किंवा सवर्ण असू द्या, सगळ्या महिला घेतात की नाही? 8 दिवसाचं काम, 8 तासाचं काम, 8 दिवसाची सुट्टी, आणि इव्हन 10वी 12वी ला ज्या मुलं असतात आपली, त्यांना सुद्धा अभ्यास घेण्यासाठी महिलांना सुट्टी दिलेली आहे। हे सगळे हिंदू कोडबिलांमध्ये हक्क बाबासाहेबांनी लिहून दिलेले आहेत। एवढंच नाही तर महिलांमध्ये प्रमोशन सुद्धा आहे। पुरुषांनीच प्रमोशन नाही घ्यायचं, महिलांनी सुद्धा घ्यायचं। तर इतकं देशातील सर्व महिलांसाठी बाबासाहेबांनी आहे ना कार्य केलेलं आहे। एवढंच नाही बंधू आणि भगिनींनो, आज विसरायचं नाही, आज स्मरण करायचंय। 27 डिसेंबर 1927 साली एका परिषदेमध्ये स्त्रियांना उद्देशून भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात, भगिनींनो, घर प्रपंचामध्ये अडचणीला ज्याप्रमाणे स्त्री पुरुषाला तुम्ही मिळून तुमचा प्रपंच चांगला व्हावा म्हणून तुम्ही कामं करताना, त्याच प्रकारे समाजाच्या संसारामध्ये पण स्त्रियांनी हातभार लावला पाहिजे। स्त्रियांनी परिषदेला गेल्या पाहिजेत आणि आम्हा स्त्रियांना परिषदांना बोलवून आमचे नेते काय आमचा फायदा घेतायत ते मला सांगायची गरज नाही, पण परिषदेला जाऊन नुसतं मतमोजणीमध्ये वाढ करायची नाहीये। तर परिषदेला जाऊन आपल्याला आपला हक्क जो पाहिजे आहे, समानतेचा, शिक्षणाचा, आर्थिकतेचा, मिळकतीचा, त्याबद्दल वाद केला पाहिजे, विवाद केला पाहिजे, परिषदेमध्ये संभाषण केली पाहिजेत। नुसतंच पुरुषांना बोलू द्यायचं नाही आणि महिलांनी नुसतं ऐकायला तिथे जमावायचं, हा भाग करायचा नाहीये आपल्याला। त्याचबरोबर बाबासाहेबांनी सांगितलंय आपल्याला त्यावेळेस की जुन्या गलिच्छ जाती रीतीतून बाहेर पडा, देव देव करू नका, व्रतवैकल्यांमध्ये अडकू नका, 33 कोटी देवांपासून दूर राहा, ते तुमचं काहीच भलं करणार नाहीयेत, हे त्यांनी सांगितलं होतं 1927 ला त्या भाषणामध्ये। एवढंच नाही तर पुढे त्यावेळेस आपल्या लोकांना म्हणजे महिलांना साडी नेसायला येत नव्हती, तर साडी कशी नेसायची ही सगळ्यात पहिलं बाबासाहेबांनी त्या परिषदेमध्ये सांगितलं महिलांना।
की तुम्ही चांगली साडी व्यवस्थित नेसायला शिका आणि कसं नेसायचं तेही त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं। हे लेखामध्ये आहे बरं का, मी माझ्या स्वतःचं सांगत नाहीये। 27 डिसेंबर 1927च्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी हे सांगितलेलं आहे। एवढंच नाही तर कोपरापर्यंत बांगड्या घालू नका। एवढ्या बांगड्या आपल्यासाठी नाही चांगल्या, कारण तो एक प्रकारे अस्पृश्यांची ओळख म्हटली जाते। एकच दागिना घाला पण तो चांगला घाला। म्हणजे अशा प्रकारे बाबासाहेबांनी भाषणात आपल्याला सुरुवातीपासून सांगितलंय। एवढंच नाही तर 1931ला 14 ऑगस्टच्या वेळेस दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी सगळ्या महिलांना सांगितलं की तुम्ही सर्वांगीण विकास करा। आणि पुढे बोलते बरं का, बाबासाहेब बोलले होते बरं का, पुरुषांनो, माझ्या बंधूंनो, की पुरुषांना जाणीव करून द्या त्यांच्या कर्तव्याची। काय? पुरुषांना जाणीव करून द्या त्यांच्या कर्तव्याची आणि त्यांना व्यसनापासून दूर करा। बरेच आपले पुरुष व्यसनाधीन झालेले आहे। ही जबाबदारी कोणाला दिली? बाबासाहेबांनी। भगिनींनो, लक्षात ठेवा, आपल्याला मान बाबासाहेबांनी खूप दिलेला आहे। पुढे एका भाषणामध्ये बाबासाहेब बोलले की 20 जुलै 1942च्या भाषणात म्हणाले, स्त्रियांनो शिक्षण घ्या, शिक्षण घ्या, आपल्या मुलांना मुलींना शिकवा। मुला मुलींची लग्न लवकर करू नका। लग्नाच्या घाई झाले, 18 वर्षाची मुलगी झाली, 22 वर्षाचा मुलगा झाला की त्याच्या लग्नाला तयारी। बाबासाहेब म्हणतात नाही, त्यांना पहिलं शिक्षण द्या, कारण शिक्षण हे काय आहे? वाघिणीचं दूध आहे। आणि मग ती वाघीण दूध पिल्यावर काय करते? अशी गुरगुरते, अशी गुरगुरते, कळलं का? त्यामुळे तुम्हाला पण गुरगुरायचंय। कशाच्या विरोधात? अन्यायाच्या विरोधात। आपल्या बंधूंना, बांधवांना, सगळ्यांना त्यांना जाणीव करून द्यायची आहे त्यांच्या कर्तृत्वाची। त्याचबरोबर एवढंच नाही बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांनी 16 जून 1936 रोजी एक दामोदर हॉलमध्ये सभा भरली होती। त्या सभेमध्ये त्यांनी आहे ना देवदासी, मुरळ्या, वाघे, पोतराज ह्या सगळ्या लोकांची म्हणजे सगळी लोक तिकडे आली होती। एक त्या लोकांना, त्या महिलांना सांगितलं की तुम्ही स्त्री जात हा एक समाजाचा अलंकार आहात। बघा बंधू आणि भगिनींनो, आपण ह्या लोकांना आपल्यापासून दूर समजायचं नाही। ते सुद्धा एक समाजाचा अलंकार आहेत, पण काही परिस्थितीमुळे, काही अडचणीमुळे त्या मार्गाला जर जात असतील तर त्यांना आपल्याला समजवायचंय। कसं? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं, की तुम्ही कुटुंबाचं, कुळाचं नाव लौकिक करा, जरा शीलवान राहा, शीलाचरण करा, समाजाला मध्ये तुम्ही वर या। हा समाजाला म्हणजे तुम्ही अशा प्रकारे जर वागला, कारण तुम्ही एक समाजाचा अलंकार आहात, असं जर वागला तर समाजाला काळिंबा फुटेल। तर अभिमानाने जगा। तर बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांनी सुद्धा ह्यांच्यासाठी संविधान मध्ये हक्क दिलेले आहेत आणि ते सुद्धा अगदी अभिमानाने जगत आहेत। तर अशा प्रकारे बंधू आणि भगिनींनो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी कार्य केलेलं आहे। जशी धम्मक्रांती आहे ना, धम्मक्रांती आत्ताच झाली 14 ऑक्टोबर 1956 सालीला धर्मांतर केलेलं। धर्मांतर बऱ्याच कारणांसाठी बाबासाहेबांनी केलेलं आहे, त्याची कारणं भरपूर आहे, पण एकच कारण मला आवडतं ते मी तुम्हाला सांगते आणि तेही तुम्ही लक्षात ठेवा। ते कारण म्हणजे संसार सुखाचा करायचा आहे तर धर्मांतर करा। मग काय आपण सगळे ग्रहस्थी आहात की नाही इथे आलेले? मग संसार सुखाचा करायचा आहे ना, धर्मांतर करा। धर्मांतर करा म्हणजे नुसती दीक्षा घेऊन, ते सर्टिफिकेट घेऊन कपाटात ठेवायचं नाही आहे।
किंवा ते सर्टिफिकेट घेऊन आपली सवलत घेण्यासाठी उपयोग करायचा नाहीये. त्या सर्टिफिकेट, त्या दीक्षेचा आपल्या मनावर आचरण करण्यासाठी करायचं आहे. धम्म आचरण करायचं आहे आणि ते केल्यावर संसार सुखाचा होतो. त्रिरत्न बौद्ध महासंघ बोलत नाहीये किंवा तारणविता बोलत नाहीये किंवा इथे बसलेल्या सर्व धम्मचारिणी बोलत नाहीये. कोण बोलताय? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग त्यांचे विचार आपल्याला घ्यायचे की नाही? तर अशा प्रकारे धर्मांतर करून संसार सुखाचा करायचा आहे. अशा प्रकारे बाबासाहेबांचे हे कार्य आहे आणि हे कार्य करण्यासाठी बघा, मी आज स्त्रियांवर बोलते, स्त्रियांचा विषय घेऊन बोलते आहे. स्त्रियांचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिलेलं आहे आणि बाबासाहेबच हे स्त्रियांचे उद्धारक आहेत. आणि मग त्यामुळे हे स्त्रियांना काय एवढं महत्व? पुरुष बोलतात का स्त्रियांना काय एवढं महत्व? तर का प्रत्येक जो पुरुष यशस्वी जो होतो त्याच्या मागे कोण आहे? स्त्रीच आहे की नाही? मग इतिहास जर बघितला, भगवान बुद्धांच्या मागे कोण होतं? यशोधरा माता. सम्राट अशोकाच्या मागे कोण होतं? विदिशा. आणि त्याचबरोबर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे कोण होतं? रमाई, भीमाई. त्याचबरोबर शिवाजींच्याही मागे जिजाई होत्या. म्हणजे आणि महात्मा ज्योतिबांच्या मागे कोण होतं? सावित्रीबाई फुले. हा इतिहास सांगत आहे. स्त्रिया स्वतंत्र झाला पाहिजे आणि स्त्रियांमुळे प्रत्येक महापुरुष बनत आहे, यशस्वी होत आहे. तर अशाच प्रकारे बाबासाहेबांच्याही मागे रमाई होत्या. आणि मग बाबासाहेब जसं स्त्रियांना स्वातंत्र्य देतात, घरात अंधार आणि बाहेर प्रकाश, अशा प्रकारचं बाबासाहेबांचं वर्तणूक नव्हतं. मला हे सांगायचंय सगळ्या पुरुषांना. बाबासाहेब जसे बाहेर होते तसेच घरात होते. बरेच पुरुष बाहेर एक आणि घरात एक असं चाललं तर यशस्वी कार्य होत नाही. मग बाबासाहेबांचं उदाहरण आहे. मग बाबासाहेब आपल्या रमाईला काय स्थान देतात? तर 30 डिसेंबर 1930 साली बाबासाहेब लंडनला होते बरं का. एवढं हे बोलून माझं भाषण मी थांबवणार आहे. बराच वेळ मला तुम्ही ऐकून घेत आहात. तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 30 डिसेंबर 1930 रोजी लंडनला गेलेले. पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये होते आणि त्यावेळी जी भाषणं झाली ती सर्व भाषणं पुढे वृत्तपत्रामध्ये छापून आली, भरपूर गाजली सुद्धा. आणि त्यावेळेस बाबासाहेबांना अगदी मनापासून रमाईची आठवण आली. आणि त्यांना आठवण आल्यावर मग बाबासाहेबांनी काय केलं? बाबासाहेबांनी रमाईला एक पत्र लिहिलं. रमाई तेव्हा शिक्षण नव्हतं रमाईला, पण बाबासाहेबांनी रमाईला शिकवलं. रमाई काय म्हणाली बाबासाहेबांना? अहो मला कशाला शिकवता, तुम्ही एक शिकता ना तेच खूप मोठं. पण बाबासाहेब म्हणाले नाही, कधी वेळ पडली तर माझ्या मनातल्या भावना तू तर वाचशील, तुला ते वाचायला यावं म्हणून तू शिकून घे. आणि खरंच बंधू आणि भगिनींनो, रमाई त्यावेळेस शिकल्या. आणि बघा गोलमेज परिषदेवर जेव्हा बाबासाहेबांना आठवण आली रमाईची, त्यांनी रमाईंना पत्र लिहिलं. त्या पत्रकाचं शीर्षक खूप सुंदर आहे, रमा तू नसतेस तर. बाबासाहेब लिहितात, दिवसभर गोलमेज परिषद एक युद्ध सुरू होतं. अस्मितेचा संग्राम चालला होता. पूर्ण शक्ती एकवटून मी लढत होतो. आपण लढाई जिंकलीच पाहिजे. मला चैन पडत नव्हतं, त्यामुळे मी संसाराकडे दुर्लक्ष केलं. पण रमा तू आहेस तिथे, मला कोणतीही चिंता वाटत नव्हती.
तुझ्या भरवशावर मी इथे मुक्तपणाने वावरतो. ज्ञानाची शिखरे चढून जाताना तू मला मागे पाहण्याची गरज भासू दिली नाही. माझ्या फाटक्या संसाराला काळजाची ठिगळं लावत होती. एका गाडीच्या पेटीत महिना जाईल व तेल मीठ धान्य कसं महिनाभर पुरेल ह्याची काळजी घेत होती. मला कळत नाही का असं तुला वाटतं रमा? तुझ्या दुःखाच्या या वनवात स्वतः जिसतेस. पान जसं गळतं आणि जीव सुकावा तशी तू होत चालली होतीस. पण रमा, मी तरी काय करू? माझ्या एका बाजूने म्हणजे एका हाताने एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेलं दारिद्र्य आणि दुसऱ्या बाजूने जिद्दीने घेतलेला हा ज्ञानाचा वसा. हा ज्ञानाचा वसा मला वर वर उंच उंच घेऊन नेणारा माझा ज्ञानाचा ध्यास तू जर नसतीस तर किनारा नसलेल्या प्रवाहासारखा मी झालो असतो. मी ज्ञानाचा सागर उपसत आहे आणि ह्यामध्ये मला शक्ती मिळण्यास तुझा वाटा आहे. म्हणून मी बेफान मनाने ज्ञानाच्या तळगर्भात वेध घेत आहे. रमा, तू नसतीस तर, रमा तू नसतीस तर. बाबासाहेब म्हणतात आणि बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेब नसतेच तर आम्ही इथपर्यंत आलो असतो का? आणि म्हणून वामनदादा कर्डक म्हणतात, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. बरोबर आहे की नाही? उद्धरली की नाही आपली कोटी म्हणजे आपली कुळे? अहो किती पिढ्या गेलेल्या आहेत. 68वा महापरिनिर्वाण दिन आपण इकडे आलेलो आहोत. एवढ्या पिढ्या गेलेल्या आहेत. जगामध्ये अशा कोणत्या व्यक्तीचा निर्वाण दिवस साला कोणी एवढे एकत्र आलेले आहेत का? पूर्ण जगात नाही. एवढं इथे भारतामध्ये ह्या चैत्यभूमीवर हा महासागर काय झालेला आहे? एकत्र आलेला आहे. आणि हा एकत्र कोणामुळे? तर बाबासाहेबांच्या जन्मामुळे. मग आपल्याला काय करायचंय हे बघायचं आहे. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपल्याला ही जी बाबासाहेबांनी जे कार्य केलंय, नाही मोठा सिंहाचा वाटा घेता येत, पण छोटा खारीचा वाटा घेऊन आपण कार्य पुढे नेऊया. महिलांनी स्वतः शिक्षण घेऊन, स्वतः स्वातंत्र्य घेऊन, स्वतः सुखी होऊन इतर महिलांना सुखी करण्यासाठी आपण प्रचाराला जाऊ शकतो की नाही? जाऊ शकतो की नाही? का सिनेमा बघायला जायचं आणि लाडकी बहिणीचं मिळकत घ्यायला जायचं? हा, नाही ना? मग धम्म कार्य हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे. भारत बौद्धमय झाला पाहिजे. मग हे फक्त पुरुषांवर जबाबदारी नाहीये, महिलांवर पण जबाबदारी आहे. महिलांनी पुरुषांना स्वातंत्र्य द्या. खेचून घरात ठेवू नका. भाजी आणायची आहे, मुलगा आजारी आहे, परीक्षा आहे, जाऊ नका कुठे, असं बोलायचं नाही. आणि पुरुषांनी सुद्धा धम्मकार्याला महिलांना पाठवलं पाहिजे. माझा डबा कोण बनवून देईल? मला आजारी झालंय, माझे पाय कोण दाबतील? हे सगळं बोलून त्यांना गुंतवायचं नाहीये. तर काय करायचंय? बाबासाहेबांच्या ह्या कार्याला हातभार लावून पुढे कार्य न्यायचं आहे. न्यायचं आहे की नाही? तर मग करूया का संकल्प? करूया ना? तर भारत बौद्धमय करण्याच्या कार्याला मी छोटासा तरी हातभार लावेल. त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून बरेच म्हणजे धम्मशिबिरं भरवली जातात. भारतामध्ये नाही, जगामध्ये धम्म केंद्र आहेत. तिथे तिथे संपर्कात येऊन धम्म अभ्यास करा, धम्म
शिबिर करा, ध्यान करा, ध्यानाशिवाय ज्ञान नाही, हे लक्षात घ्या. काय म्हणतात नाहीतर बंधू आणि भगिनी म्हणतात डोळे बसून कोण बुद्ध झालेले आहेत. बाबासाहेबांनी केलं होतं का ध्यान? असा प्रश्नचिन्ह. अहो 18 तास अभ्यास म्हणजे काय? रात्र अभ्यासाला बसून 2 वर्ष 11 महिने 17 दिवस आजारी असून पण राज्यघटना कोणी लिहिली? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. एवढंच नाही, 5 डिसेंबरच्या रात्री काय केलं बाबासाहेबांनी? माझ्या समाजाला धम्माचरण करण्यासाठी एक ग्रंथ असावा, एक पुस्तिका असावी. कधी माझा समाज त्रिपिटक वाचेल? बघा, आपल्या बापाला काय काळजी आणि आम्हाला कसली काळजी. लाडकी बहीण मध्ये माझा नंबर येतोय की नाही, माझ्या अकाउंट मध्ये पैसे येतात की नाही, पण माझ्या बापाला काळजी की माझा समाज कधी त्रिपिटक वाचेल. म्हणून भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं लेखन करून प्रास्ताविक लिहित होते 5 डिसेंबरला. आणि 6 डिसेंबरच्या पहाटे माझ्या या बाबांची प्राणज्योत गेली. शेवटचा श्वास घेतला कोणासाठी आणि आम्ही श्वास कोणासाठी घेतो हा विचार करण्याचा आज दिवस आहे. हे स्मरण करण्याचा दिवस आहे, हा चिंतन करण्याचा दिवस आहे. डोक्यावर पुस्तकं घेऊन जे जात आहोत ते वाचन करून आचरणात उतरवण्याचा दिवस आहे. शेवटचा श्वास घेईपर्यंत मी हे आचरण करेन असा संकल्प करूया. जाता जाता एका कवितकाराने खूप छान शब्द लिहिलेत, ते मी वाचून थांबते आहे. फूलों की कहानी बहारों ने लिखी, फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी. फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी. हम नहीं है किसी के गुलाम, हम नहीं है किसी के गुलाम, क्योंकि हमारी जिंदगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखी. कोणी टाळ्या वाजवायच्या नाहीत. साधू साधू बोलूया. आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करूया. 3 वेळा साधू बोलूया.